शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई आणि पीक विम्यासंदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आली आहे. आता राज्य सरकारने बघा 282 तालुक्यांसाठी इथं आता मंजुरी देण्यात आली होती नुकसान भरपाईमध्ये. आणि जे काही अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे काही बाधित झाले शेतकरी होते, तर त्यांच्यासाठी आता एक नवीन जी आर सरकारने काढलेला आहे. त्या जी आरच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आता समोरचा मिळणार नाही, आणि अतिवृष्टी पूर परिस्थिती किंवा जे काही नुकसान होणार आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना लाभ मिळणार की नाही मिळणार, आणि मिळणार तर किती पर्सेंट त्यांना लाभ मिळणार आहे, हे सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, अखेर खरीप हंगाम 2025 ची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात इथं आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अपेक्षेप्रमाणेच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये ही सुधारित पैसे 50 पैशाच्या खाली दिसत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं होतं, नंतर अंदाज पैसेवाली इथं जाहीर केली होती. आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये 53 पैसे, 60 पैसे, 50 पैसे, 57 पैसे यापेक्षा जास्त पैसेवारी दाखवण्यात आली होती. आणि बघा, आता साहजिकच सध्या यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हे जर का पैसेवारी 50 पेक्षा इथं दिसत असेल तर काय होणार, तर बघा पीक विमा मिळणार की नाही मिळणार, आणि मिळणार तर किती तुम्हाला पीक विमा मिळणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जे काही ओला दुष्काळाचे किंवा इथं दुष्काळाचे जे काही ट्रिगर लागू करण्यात आले आहे, ज्याचा आता सवलती जी.आरच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा ते ट्रिगर कसं असणार आहे, तर अनेक सारे प्रश्न इथं शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहे. तर ते प्रश्न तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 282 तालुके हे जसं की अत्यंत बाधित झालेले होते, आणि हे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं होतं एक जी.आर. आता काही दुष्काळाच्या सवलती होत्या, ज्यामध्ये आता 282 तालुक्यांना लागू करण्यात आलं होतं, आणि 282 तालुके सवलती इथं ह्यासाठी इथं पात्र झाले होते. इतर तालुक्यांचं काय देखील, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत होता. आता बघा, या ठिकाणी जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे आणि जे काही पूर परिस्थितीमुळे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती अशी असणार आहे की बघा, ज्या तालुक्यात 50 पैशापेक्षा कमी आली असेल तर सवलत तालुक्यातील सुद्धा इथं होऊ शकेल का, आणि त्यांना किती रुपये मिळणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, या तालुक्यातील बघा आता जर परंतु आपण पाहायला गेलं तर पावसामुळे जर बाधित झाले, आणि उदाहरणार्थ कापसाचं क्षेत्र असेल, तालुकी इथं बागा क्षेत्र असेल, आणि इथं तुमचं कुणीही भागाचं इथं नुकसान झालं असेल, जसे की भात असेल, उडीद असेल, मूग असेल, किंवा शेतकऱ्यांचं कोणतेही पीक असू द्या, तुमचं नुकसान झालं असेल तर बघा, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50%, 60% जे काही पैसे असणार आहे, तर त्या पैशानुसार तुम्हाला आता पैसेवारी जे काही सरकारने जाहीर केली, तर त्या जाहिरातीनुसार तुम्हाला पैसे कसे मिळणार. तर बघा साहजिकच आहे शेतकरी मित्रांनो, बघा 30 सप्टेंबर पर्यंतची इथं जसं की नजर अंदाज पैसेवारी असते, ज्याच्यामध्ये फक्त नजर अंदाज वर्तवले जातात, आणि त्याच्यानंतर ही सुधारित आकडेवारी घेऊन इथं ज्याच्यामध्ये काही पीक विमा कंपनीने प्रयोग असतील किंवा इतर काही भागाचा डाटा घेऊन इथं सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते, आणि 31 डिसेंबर 2025ला अंतिम पैसेवारी जाहीर केली जाणार आहे, आणि ज्याचा काही आकडेवारी घेतली जाणार आहे, अंतिम पैसेवारीची आकडेवारी घेतली जाते. परंतु सध्या तरी सुधारित पैसेवारी येत आहे. आता उदाहरणार्थ आपण जर पाहायला गेलं तर अमरावती पैसेवारीची बघा इथं संख्या काय आहे, म्हणजे 50 पैसेपेक्षा जास्त होती, परंतु आता सुधारित पैसेवारीमध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता पैसेवारी इथं करण्यात आलेली आहे, 49 पैसे आले आहे, परंतु हे पैसे असताना आता सुधारित अमरावती तालुक्यातील बघा, वरुड तालुक्यातील, या दोन्ही तालुक्यांमधील पैसेवारी 53 पैसे आहेत. मोर्शी तालुक्यातील पैसेवारी आहे 52 पैसे. म्हणजे बघा, आणखीन सुद्धा काही तालुके इथं बाधित असेल, तर या सर्व तालुक्यांना 50 पैसेपेक्षा जास्त इथं जे काही अंतिम पैसेवारी राहिलेली आहे, तर त्यांच्यासाठी बघा इथं राहिलेल्या तालुक्यांना हे सवलती लागू करण्यात येण्याचा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील पैसेवारी पूर्णपणे बदलून इथं अकोला जिल्ह्यातील 50 पैसेपेक्षा जास्त आहे, आणि अंतिम पैसेवारी हे जशी काय आता राहिलेली आहे. बघा इथं काही तालुक्यातील बघा, अकोला जिल्ह्यातील बघा जे काही तालुके असणार आहे, तर त्या तालुक्यांसाठी 50 पैसेपेक्षा कमी बदलवून म्हणजे 48 पैसे इथं करण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये बघा राहिलेले जे काही बाकी तालुके असणार आहे, आता अकोला तालुका बघा, तर अकोला तालुक्यातील जे काय आता संख्या असणार आहे, तर त्यामध्ये ते 49 पैसे, बाकी सर्व तालुक्यांना इथं पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा खाली असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पैसेवारी सुद्धा बघा 50 पैसेपेक्षा खाली गेलेली आहे, परंतु यामध्ये सुद्धा इथं मोताळा म्हणजे 56 पैसे, शेगाव 53 पैसे, आणि संग्रामपूर इथं 57 पैसे अशी पैसेवारी इथं खाली घसरवण्यात आलेली आहे. बघा यांच्या व्यतिरिक्त सुद्धा विदर्भामध्ये 2 जिल्हे आहे ज्यांची पैसेवारी 50 पेक्षा म्हणजे इथं कमी करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व जिल्ह्यांमध्ये कुठेतरी इथं सर्व जिल्ह्यांना पैसेवारी कमी करण्यात आलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा कमी प्रमाणामध्ये मिळणार आहे. आणखीन बघा इथं सर्व शेतकऱ्यांना सर्व डिजिटल आकडेवारी हे सर्व जिल्ह्यांची उपलब्ध होऊन सर्व जिल्ह्यातील आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर एक सविस्तर असा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जेणेकरून कोणत्या शेतकऱ्यांना आता बघा पैसेवारी तर घसरलीच आहे, कोणत्या
शेतकऱ्यांना आता बघा तुम्हाला इथं डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावं लागणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आता महत्त्वाची अपडेट मिळणार आहे. सरकारने आता पैसेवारी घसरवलेली आहे, तर जेणेकरून शेतकऱ्यांचं आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये 57%, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 50 पैसे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 49 पैसे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 40 पैसे, 49, 57, 30, 53, 52, तर अशा प्रकारे यांनी टक्केवारी वाढवलेली आहे आणि घसरवलेली आहे. तर या सर्व शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. आता हे टक्केवारी काय असणार आहे बघा, टक्केवारी म्हणजे आणि जे पैसेवारी असणार आहे ते पीक विमा आणि अतिवृष्टीसाठी जे काय आता पैसेवारी असणार आहे, तर त्यासाठी हे महत्त्वाची माहिती होती शेतकऱ्यांसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.